नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। बुलढाणा लोकसभेसाठी 70% जास्त मतदान होईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देत सांगितले की भारत निवडणूक आयोगाने मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलाय। 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे। सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल। 1104 ठिकाणी स्थापित 1962 मतदान केंद्र असणार आहेत। शहरी भागात 381 तर नागरी भागात 1581 मतदान केंद्र राहणार आहेत। यातील 987 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे। बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवार असल्याने 2 मतदान यंत्र लागणार आहेत। या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। यावेळी 18 ते 19 वर्ष वयोगटातील नव्याने नोंदणी केलेले 26,500 मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत। लोकसभा मतदारसंघासाठी 2,782 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदारसंघात 9,33,173 पुरुष तर 8,49,503 महिला आणि 24 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे। यात दिव्यांग 14,234, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 26,830 तर 4,395 सैन्य दलातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदान केंद्रांवर मतदारांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही। या ठिकाणी रांगविरहित मतदानासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे। मतदारांना रांगेत उभे ठेवण्याऐवजी मतदान केंद्रालगत असलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये बैठक, वीज, पंखे, पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। टोकन क्रमांकानुसार मतदानासाठी केवळ 5 मतदारांना रांगेत उभे ठेवण्यात येणार आहे। आपणा सर्वांना कल्पना आहे की भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला। त्यानुसार येत्या 26 एप्रिल 2024 रोजी शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये 5 बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आपण पार पाडणार आहोत। या दिवशी जे मतदान करणारे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येणारे जे मतदार आहेत त्याची संख्या ही 17,82,000 इतकी असून याच्यामध्ये 9,33,000 आपले पुरुष असून 8,49,000 इतक्या महिलांचा समावेश आहे। त्याच्यामध्ये 24 तृतीयपंथींचा देखील मतदारांचा समावेश त्याच्यामध्ये आहे। याशिवाय 14,234 दिव्यांग आणि 85 वर्षापेक्षा जास्त असलेले जास्त असलेले ज्येष्ठ नागरिक हे 26,830 असून सैन्य दलातील जे आपले मतदार आहेत त्यांची संख्या 4,395 इतकी आहे। या सर्वच्या सर्व आपल्या या जिल्ह्यातल्या मतदारांना 26 एप्रिल रोजी आवर्जून मतदानाचा हक्क त्यांनी बजावावा अशी आपल्या मार्फत मी सर्वप्रथम आवाहन करतो। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट।